पैठणच्या नाथ सृष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने भाविभक्त या ठिकाणी हजेरी लावताना देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 15 वर्षापासून एक बाबा आहेत, हे बघा, बघू शकता आपण या घोडागाडी घेऊन, जे काय घोडा असते त्या घोड्याच्या टांगा घेऊन मात्र या ठिकाणी ते हजेरी लावत असतात। गेल्या 15 वर्षापासून या घोड्यावरती ते बाबा पाथर्डी तालुक्यातून येतात। आपण जाणून घेऊया त्यांचं वैशिष्ट्य काय आहे। बाबा, तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी येतात? हे 15 वर्ष झाले। पहिल्यानी पाय होतो, आता चालता येत नाही म्हणून टांगा केला। 15 वर्ष झालंय। 15 वर्ष झाले। हा, चालता येत नाही, सोडा हळूच कसं तरी सोडावं लागतं। काय काय श्रद्धा आहे तुमची? किती श्रद्धा आहे? सरदा काय नाही देत आहे हवा, हे देवाचं काम झालेलंय, महादेवाचं अर्ध मंदिर झालेलं, अर्ध राहिलेलं आहे आणि एवढीच म्हणजे अपक्ष आहे, बाकी काय नाही। मला सांगा, आज लोक बसनी येतात, मोटरसायकलवर येतात, गाड्या घेऊन येतात, जमत तसं नाही, जमत याच्याशिवाय करमतच नाही आपल्याला। हा, 2 दिवस लागू, 4 दिवस लागू, तिकडं मळीला जातो, शिंगणापूरला जातो, त्या दोन्ही गाडावर जातो, वामन भाऊच्या गाडावर, चिचली गाडावर, देवाला निघतो। जिथे जिथे तुम्ही देवाला जातात हे टांगा घेऊन जाता का घोड्यावर? हा, टांग्याशिवाय नाही जात, टांगा असं टांगाच लागतो आपल्याला। हे चालता येत नाही ना, आणि हवाच जास्त लागते आपल्याला। हे पब्लिक वाटाने नवाल करतय, त्याच्यातच आपल्याला म्हणजे लोक तुमच्या घोड्यावरशी येऊन फोटो काढतात। हो, लय फोटो काढे, कालच्या धरून 50 फोटो काढेत मला। पुढं उभा करायला बाबा फोटो काढू द्या। हा, तर आता ही परंपरा कायम ठेवून तुम्ही अजून किती वर्ष येणार? हे जोपर्यंत जिवंत आहे तो- हो, जे पर्यंत आहे याला लय मागतेत पण देत नाही। पण ते कसं आहे, आपल्याला देवाचं काम सगळ्यात मोठं झालंय आता। आता घोड्याला पण मागणी? हा, घोडा मागत पण अजिबात नाही बाबा म्हणला। हे म्हणजे आता जीवन काय साधं आहे काय? किती वर्षापासून तो घोडा आहे तुमच्याकडे? आता पहिले 10 वर्षे आणि 15 वर्षापासून टांगा केला असं वारीला यायला। 15 वर्ष झाले। हा, 15 वर्षापासून असं जातात। 15 वर्षापासून घोड्यावर येतो। काय नाव तुमचं बाबा? रघुनाथ बापू बडे, कुठून आले? चितपूर, बड्याचं चितपूर, पांगोळ चितपूर, जिल्हा? पाथर्डी तालुका, नगर जिल्हा। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे बाबा जे आहे तर पाथर्डी तालुक्यातून येतात। गेल्या 15 वर्षापासून सतत ते नाथाच्या दर्शनासाठी इथे नतमस्तक होण्यासाठी येतात। मात्र त्यांची येण्याची ही पद्धत जी आहे ती मात्र ही आगळीवेगळी पद्धत आहे। हे घोड्याचा टांगा आहे, त्या टांग्यावरतीच येतात, कारण त्याला चालता देखील येत नाही आणि चालताना त्याला त्रास होतो। मात्र ही जी परंपरा, ही परंपरा जुनी परंपरा अद्याप त्यांनी ही अशीच राबवत आलेली आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देखील ती असेच या पैठणच्या नगरीमध्ये नाथाच्या चरणी लीन होण्यासाठी येणार असल्याचे देखील भावना त्यांनी व्यक्त केला आहे। संजय आहेर, LS न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।